आपण करतो एक मेक्सिकन थाळी आणि ती थाळी करण्यासाठी आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे एन्चिलाडाची रेसिपी आहे। एन्चिलाडाजमध्ये आपण करतोय स्पिनच आणि कॉर्न एन्चिलाडाज। त्याच्यासाठी एक सारण तयार करून घेतलेलं आहे आपण पालकाचं आणि मक्याच्या दाण्यापासून एक सारण तयार केलेलं आहे। आता आपल्याला करायचं आहे त्या एन्चिलाडासाठी जो सॉस लागणार आहे तो आपण करून घेतोय। त्याच्यासाठी आपण एक पॅन गरम करायला ठेवूया। कसं आहे की ही एक बेक डिश आहे। बेक डिश म्हणजे आता ते जे आपण चपात्या करणार आहोत त्याच्यामध्ये हे सारण टाकायचं आहे आपल्याला। खाली टोमॅटोचा सॉस असेल आणि वरती चीज वगैरे टाकून आपल्याला बेक करायचं आहे। तर खाली टोमॅटो सॉससाठी आपण इथे तयार करून घेतो तो सॉस। थोडंसं गार्लिक टाकतोय आणि मग अशी आपण जे कणिक भिजवली होती त्याच्यापासून आपण या चपात्या तयार केलेल्या आहेत, या टॉर्टिलाज। आणि या आपण खूप जास्ती त्याला काय म्हणतात त्याला शिजवलेलं नाही आहे, दोन्ही बाजूनी कुक नाही केलेलं, दोन्ही बाजूनी त्याला थोडंसं कच्चट असं ठेवलेलं आहे, कारण की आपण त्याला बेक पण करणार आहोत आणि त्या सॉफ्ट असल्या पाहिजे, रोल करता आल्या पाहिजे त्या दृष्टीने। एक अर्धा कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला। अतिशय सोप्या पद्धतीचा हा सॉस आहे। याच्यात टाकलंय लाल तिखट, टोमॅटो प्युरी, थोडं पाणी, थोडी काळी मिरी पूड। बस हा सॉस आता तयार झालेला आहे। याच्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ। सॉस आपण खाली टाकूया। बस आता काय नाही, आपल्याला ह्याच्या टॉर्टिलाज आहेत त्या घ्यायच्या आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग करायचं आहे। बस याला आपण रोल करू आता। आता इथे करताना आपण व्हाईट सॉस पण करू शकतो वरती टाकायला, पण मी इथे क्रीमच वापरतोय कारण की मग तेवढ्यासाठी परत व्हाईट सॉस बनवायला लागेल। त्या दृष्टीने मी थोडंसं इथे क्रीम टाकतोय आणि याच्यात टाकणार आहे चीज। मस्त टेस्टी असणार आहे डिश, मुलांना तर हमखास आवडेल। त्याचबरोबर आता हे काही रेसिपीचा भाग नाही, पण टाकायचं असेल तर आपण वरती कलर्ड पेपर्स वगैरे आपल्याला टाकता येतील थोडे। बस आता मी काय करणार आहे, याला बेक करून घेतो। याला गोल्डन रंग येईपर्यंत साधारणपणे 12 ते 15 मिनिटं 180 डिग्रीजवर, 170 ते 180 डिग्रीजवर मी याला बेक करणार आहे। जसं हे चीज मेल्ट व्हायला लागेल आणि त्याला छान रंग येईल त्याच्यानंतर मी या डिशला काढून घेणार आहे। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं। ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही। पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?